एबीपी माझा आता पोहोचलेला आहे थेट कारगिलमध्ये। दरवर्षी सरहद संस्थेकडनं या ठिकाणी मराठमोळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते। यावर्षी या स्पर्धेचं नाव आहे अर्थात शौर्यथॉन। कारण की पहलगाम हल्ल्याला यावेळेला 2 महिने आता पूर्ण होत आहेत बरोबर, आणि त्याच अनुषंगानं जी कारगिलमध्ये ही स्पर्धा पार पडत असते ती यावेळेला थोडीशी पुढे म्हणजे कारगिल वॉर मेमोरियल इथून ही स्पर्धा सुरू होणार आहे। आणि यावर्षीचं या स्पर्धेचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे, यासोबतच या ठिकाणी मराठमोळे स्पर्धक तर दरवर्षी सहभागी होत असतातच, याशिवाय इथले देखील जे स्थानिक असतात ते देखील सहभागी होत असतात। या संस्थेचे जे आयोजक आहेत, या स्पर्धेचे जे आयोजक आहेत ते माझ्यासोबत आहेत। सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। मला सांगा की यावर्षी काय नेमकं या मॅरेथॉनमध्ये वेगळेपण असणार आहे की जे दरवर्षी जपलं जातं? ह्यावेळेला बेसिकली तुम्हाला सरहदबद्दल मी सुरुवात करतो। सरहद ही संस्था चालू होऊन साधारण 25 ते 30 वर्ष झालेले आहेत आणि सरहद जम्मू काश्मीर, कारगिल, नॉर्थ ईस्ट ह्या बॉर्डर एरियामध्ये बरंचसं काम करत असते। 1999मध्ये ज्यावेळेला कारगिल वॉर झाली, सद्भावना अंतर्गत व्ही.पी. मलिक यांनी आपल्याकडं 39 मुलं शिक्षणासाठी पाठवली। त्यांचं पूर्ण मोफत शिक्षण आपण तिथं केलं आणि तेव्हापासून जो आपण कारगिलला जोडले गेलेलो आहोत। आणि मग आता अजून कारगिलसाठी काय करायचं, तर इथं टुरिझम वाढवण्यासाठी आपण इथं मॅरेथॉनचं आयोजन करावं असं एक कल्पना आली। संजयजी नार कॉन्स्टंट फक्त ते हेच विचार करत असतात। 2017मध्ये आपण कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन पहिली इथं चालू केली। त्याच्यानंतर हे 7वं वर्ष आहे। पहिले 4 वर्ष आपण कारगिलमधनं आपलं मॅरेथॉन चालू व्हायची आणि जोजिला पास या साईडला येऊन ती परत जायची। पहिली जी मॅरेथॉन होती ती 100 किलोमीटर आणि 160 किलोमीटर, 42 किलोमीटर आणि 21 किलोमीटरची होती। आता ह्यावेळेला इथं ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे, रूट क्लोजर ते देऊ शकत नाही। आर्मी पूर्ण इन्वॉल्ड आहे, म्हणून ह्या वेळेला आपण कारगिल वॉर मेमोरियलवरनं आपली मॅरेथॉन चालू होणार आहे। ती 21 किलोमीटर 10.5 किलोमीटरवर जाणार। तिथं युटर्न आहे, जिथं रॉक क्लाइम्बिंगचे आर्मी प्रॅक्टिस करत असती तो पॉईंट आहे। तिथनं युटर्न मारून परत कारगिल वॉर मेमोरियलवर येणार आहे अशा या मॅरेथॉनचा। आणि भारतातनं वेगवेगळ्या राज्यातनं बरीचसे धावपट्टू ह्या मॅरेथॉनसाठी येत असतात। कारगिल हे नाव प्रत्येकाच्या हृदयात कोरलं गेलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की आपण कारगिल वॉर मेमोरियलला भेट द्यावी आणि या मॅरेथॉनचा आपण एक हिस्सा बनावा, असं ह्या मॅरेथॉनचं आयोजन आम्ही करतो। सर, यासोबतच अनेक स्थानिक देखील यामध्ये सहभागी होत असतात। प्रामुख्यानं कुठल्या वेगवेगळ्या राज्यातले येतातच, संपूर्ण भारतातून येतात, हा भाग वेगळा, पण आजूबाजूचे स्थानिक आहेत त्यांचा यावर्षी देखील कसा प्रतिसाद पाहायला मिळतो? कारण यंदा पार्श्वभूमी जराशी वेगळी आहे। या वर्षीची पार्श्वभूमी वेगळी असली तरी पण स्थानिकांचा इथे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। यावेळेस जवळजवळ 1600 ते 1700 स्थानिक स्पर्धक आहेत। त्यामध्ये अंडर 15 मधले स्कूलचे मुलं आहेत। जवळजवळ 1000 मुलं इथे सहभागी होत आहेत। उत्स्फूर्त प्रतिसाद आहेत। आमच्याकडचे बीप टी शर्ट संपत चाललेले आहेत, तरी पण त्यांची मागणी प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे। तर त्याच्यानंतरून बाकीचे कारगिल रिजनमधून पण साधारण 400-500 स्पर्धक इथे येत आहेत। या वर्षीच्या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आर्मीच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही थीम ठेवून ही मॅरेथॉन आयोजन केलेली आहे आणि त्यामध्ये मग आर्मी आपल्याबरोबर पूर्ण आयोजनामध्ये सहभागी आहे। आर्मीबरोबर आपण घेत आहोत। नक्कीच, त्यामुळे आपण जर बघितलं की यावर्षी आर्मीच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि जो दरवर्षी एक सद्भावनेचा संदेश असतो तो देण्यासाठी म्हणून यंदा कारगिल वॉर मेमोरियलच्या इथे या शौर्यथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अर्थात याचा लाईव्ह कव्हरेज देखील तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात। तुर्तास एक छोटासा आपण या ठिकाणी थांबणार आहोत, परंतु या सगळ्याचे अपडेट तुमच्यापर्यंत तसेच पोहोचवत राहणार आहेत। कॅमेरा पर्सन अरविंद बारगेसह मी दीपक पळसुले, एबीपी माझा, कारगिल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।